नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आमच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी बालभारती यामधील धडा 4 अनुभवाच्या खाणी यावरील स्वाध्याय सोप्या भाषेत पूर्ण गुण मिळवून देणारे उत्तरे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, का ते लिहा। घरी येताना सुरेशचा चेहरा फुललेला होता। कारण काय होतं, तर त्याला शाळेत झालेल्या म्हणीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता। नंतर सुरेश घरी आला तेव्हा आई घरी नव्हती। सुरेश घरी आला तेव्हा आई घरी नव्हती, कारण ती शेजारच्या राधाकाकूकडे गेली होती। सुरेशच्या शाळेने एक उपक्रम घेतला। कारण विद्यार्थ्यांना म्हणीचे महत्त्व समजावे व त्याचा योग्य वापर करता यावा यासाठी। नंतर आजी चकित होऊन सुरेशकडे पाहत राहिली, कारण सुरेश धडाधडा म्हणी सांगू लागला आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ लागला। प्रश्न दुसरा, कोण ते लिहा। राधाकाकूकडे गेलेली। कोण ते लिहायचं आहे, तर राधाकाकूकडे गेलेली कोण होती? आई। म्हणी व वाक्यप्रचार या पुस्तकाचे लेखक कोण, तर डॉक्टर अरुण जोशी। धडाधडा म्हणी सांगणारा कोण, तर सुरेश। सुरेशकडे कौतुकाने पाहणारी कोण, तर आजी। प्रश्न तिसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। 2 ते 3 वाक्यात आपल्याला उत्तरे लिहायची आहे। त्यामधील प्रश्न तिसऱ्यातला म्हणीवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती? तर उत्तर, स्पर्धेत शरीराच्या अवयवावर आधारित म्हणी सांगायच्या होत्या। त्या म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात योग्य उपयोगही करायचा होता। नंतर ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सुरेश का म्हणाला? तर उत्तर, आजी नेहमी बोलताना विविध म्हणी वापरत असे, त्यामुळे सुरेशला अनेक म्हणी आणि त्यांचे अर्थ समजले, म्हणून त्याने ही स्पर्धा आजीमुळे जिंकली असे म्हटले। म्हणी व वाक्यप्रचार याची वैशिष्ट्ये कोणती? तर उत्तर, म्हणी व वाक्यप्रचार हे अनुभवातून तयार झालेले असतात। ते भाषेला प्रभावी, अर्थपूर्ण आणि आकर्षक बनवतात, तसेच कमी शब्दात मोठा अर्थ व्यक्त करतात। लिहिते होऊया। या पाठातील प्रसंगावरून तुमच्या शब्दात कथा तयार करावं लिहा। तर एक कथा तयार करायची आणि आपल्याला लिहायची आहे कोणती, तर अनुभवाची शिदोरी ही कथा तयार करून लिहायची। तर सुरेश हा हुशार आणि जिज्ञासू मुलगा होता। एके दिवशी तो शाळेतून खूप आनंदाने घरी आला। त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता। आजीने त्याला आनंदाचे कारण विचारले तेव्हा सुरेशने सांगितले की शाळेत म्हणीवर आधारित स्पर्धा झाली होती आणि त्यात त्याला प्रथम क्रमांक मिळाला। आजीने त्याचे कौतुक केले। सुरेश म्हणाला की हा विजय फक्त माझा नसून तुझाही आहे, कारण तू रोज बोलताना अनेक म्हणी वापरतेस, त्यामुळे मला म्हणीचे अर्थ आणि त्याचा उपयोग समजला। स्पर्धेत शरीराच्या अवयवावर आधारित म्हणी सांगायच्या होत्या। त्याला सर्व म्हणी मला तुझ्यामुळे आठवल्या। हे ऐकून आजीला खूप आनंद झाला। तिने सुरेशला नेहमी चांगले वाचन करण्याचा आणि म्हणी वाक्यप्रचाराचा योग्य वापर करण्याचा सल्ला दिला। तात्पर्य, वडीलधाऱ्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन हे आपल्या जीवनातील मोठे धन असते। प्रश्न चौथा, पाठात आलेल्या म्हणीचा अर्थ समजून घ्या व वाक्यात उपयोग करा। पहिली, 1. घरची माती चुलीत जाणे।
अर्थ काय आहे? घरातील गोष्टीची किंमत न समजणे. वाक्य, आपल्या गावातील कलावंताची कदर न केल्यास घरची माती चुलीत जाते. 2. थेंब थेंब तळे साचे. अर्थ, थोडी थोडी बचत केल्याने मोठा साठा होतो. वाक्य, रोज थोडे पैसे साठवले तर थेंबे थेंबे तळे साचे हे खरे ठरते. प्रश्न 5. समानार्थी शब्द लिहा. शाळा, शाळेचा समानार्थी शब्द आहे विद्यालय. घर, घराचा समानार्थी शब्द आहे गृह. हातचा समानार्थी शब्द आहे कर. म्हणीचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडा. घरोघरी मातीच्या चुली, तर सर्वांच्या घरातील मातीची चूल. सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. नंतर मातीच्या चुली वापरणे योग्य असते. नंतर चुली मातीपासून बनतात. तर उत्तर राहील आपलं सर्वत्र सारखीच परिस्थिती असते आणि चुली मातीपासून बनतात, हे उत्तर. नंतर दुसरं आहे थेंबे थेंबे तळे साचे. त्यामधील आहे थेंब थेंब पाणी साचून तडे भरते. तड्यात येणारी पाणी थेंबाथेंबाने एकत्र झालेली असते. थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो. तडे आटू नयेसाठी पावसाची वाट पाहावी लागते. उत्तर, थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो. असा आपला पाठ क्रमांक धडा 4 होता, तो आज आपण पाहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.